सर, ज्या पद्धतीनं एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे भाजपाचे संयोजक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भातली आणि रक्षा खर्चाबद्दल त्यांनी काही शब्द बोलले, तसे व्हायरल झालेले आहे. कसं बघते या सगळ्या प्रकरणाकडे आपण? असं आहे की गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे विशेष करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातले ताईत म्हणून वावरत असतात, मिरवत असतात. परंतु या गिरीश महाजन यांच्याकडे कोणाच्याही लेकीबाळीबद्दल, आई बहिणीबद्दल किंवा महिलेबद्दल सन्मानाची आणि सभ्यतेची वागणूक ही गिरीश महाजनांकडून कधीच अपेक्षा करता येत नाही. त्यामुळंच विजय चौधरी हे पण भाजपाचेच पदाधिकारी आहेत आणि गिरीश महाजन हे भाजपाचे मंत्री आहेत. ते जे बोलत आहेत हे जर खरंच असेल तर जी भारतीय जनता पार्टी परवांच्या जैन झी या आंदोलनासंदर्भामध्ये अशी भाषा वापरू नये, तशी भाषा वापरणे योग्य नाही, हे अशा पद्धतीनं सभ्यतेचा आव आणून दुसऱ्यांना मार्गदर्शन करतायत. त्यांनी आपल्याच लोकांना जर मार्गदर्शन केलं तर कदाचित त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. सर, ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे काम करतायत, तर या संदर्भामध्ये 29 कर्मचाऱ्यांनी एक निवेदन दिलेलं आहे हिरवळ साहेबांना आणि आम्हाला कामाचा खूप त्रास होतोय, आम्हाला 2 शिफ्टमध्ये लावलं जातं, असे आरोप होत आहेत. मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंच्या विरोधात त्यांच्याच खात्यातले अधिकारी जेव्हा त्यांच्या विरोधात उठाव करतात त्यावेळेला या अधिकाऱ्यांच्या मागे सरकारमधीलच कोणीतरी व्यक्ती असणार आहे. तुकाराम मुंडेंचा एकूण दबदबा बघता त्यांच्याच खात्यातील कर्मचारी त्यांच्या विरोधात बंड करण्याचं धाडस दाखवतील असं वाटत नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडे हे सरकारच्या मध्ये गले की हड्डी बन गई थे. ते सरकारच्या गळ्यातलं हड्डी झाली होती. सरकारला त्यांचा खूप मोठा त्रास आणि सरकारनं धसका घेतला होता आणि म्हणून कर्मचाऱ्यांना पुढे करून बहुतेक त्यांनी तुकाराम मुंडेंना त्रास देण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्याचं ठरवलेलं सरकारनं दिसतंय. सर, पक्षाने चिन्हाच्या सुनावणी संदर्भामध्ये विषय येतोय, कसं बघते याकडं? असं आहे, पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी जोपर्यंत प्रत्यक्षपणे होत नाही, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्या संदर्भामधला अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही. कारण गेली जवळजवळ 4 वर्ष आज होऊन गेली. ही केस आमच्या पक्षफुटीची, पक्ष चोरीची, निशाणी चोरीची, आमचं आमदार खासदार चोरीची केस 4 वर्षापेक्षा जास्त काळ ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे. रोज तारखेवर तारीख मिळते. त्यामुळं न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास हा आता जवळजवळ उडालेला आहे की ही न्यायव्यवस्था आज पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यासंदर्भामध्ये काही न्याय करेल का याबद्दल शंका वाटते. आणि म्हणून जोपर्यंत याचा अंतिम निवाडा होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवता येणं कठीण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.